तर आज तुम्ही म्हणाल सगळ्या घरात चेंज कसं झालं आहे. तर मी लग्नासाठी गावाला आलेली आहे आणि मी आज मुक्कामाला माझ्या नणंदबाईचे इथं होते. त्या सकाळीच म्हणतात की उठून आपल्याला पोहे करा, मग छान असे पोहे बनवायचे आहेत आपल्याला. आणि गावाकडची सकाळ सकाळ उठल्यावर मजा काही औरच असते. आणि मला पण खूप भूक लागली होती, त्यामुळे म्हणलं झटपट असे पोहे बनवून सगळ्यांना खायला घालूयात आपण. तर नमस्कार मंडळी, अर्नज रेसिपी या यूट्यूब चॅनेलला आपल्या सर्वांचं खूप स्वागत आहे. आणि आज आपल्याला नाश्त्यासाठी बनवायचे, कारण नाश्त्याचे आपल्याला नेहमी काय करू. तर मी असं मस्त आज तुम्हाला एक नंबर पोहे बनवून देते. तर नक्की आपली रेसिपी ट्राय करा, आपला व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर आपण करूयात पोह्यांची तयारी. आपण पोह्याची सगळी तयारी केलेली आहे. आता इथे बघा, आपण पोहे भिजवून घेतले थोडेसे. आणि आपल्याला पोह्यासाठी काय काय लागणार आहे तर कांदा, शेंगदाणे, मीठ, 3-4 मिरच्या, तुमच्या जास्त कमी तिखटच्या आवडीनुसार तुम्ही मिरच्या घालू शकता. कढीपत्ता लागतो, कोथिंबीर. आणि इथे बघा आपल्याला खोबरं पण पाहिजे, मीठ पाहिजे. तर चला आपण आता पोहे करायला सुरुवात करूया. तर आपण इथे बिडाची कढई वापरलेली आहे बघा. आज आहे ना, मी आमच्या नणंदबाईच्या घरी आलेली आहे, आम्हाला लग्नाला जायचं आहे, खूप गडबड आहे. म्हणून आज तुम्ही नाराज नका हो, तुमच्यासाठी छान असे मस्त नाश्त्याला पोहे करून देते मी. तर बघा, आपण आता तेल गरम झाल्यावर भाजायचे. आपल्याला पहिले शेंगदाणे भाजून आपण कडक करून घेऊ आणि नंतर कांदा परतायला टाकूयात. प्रथम शेंगदाणे छान असे खरपूस तळून घेणार आहोत. मस्त पोहे करून देते. तुम्हाला भूक लागली असेल सकाळ सकाळ उठल्या कारण मला तर सकाळीच उठल्या भूक लागली. आमची नणंदबाई म्हणजे काय करायचं नाश्त्याला तुम्हाला, म्हटलं मस्त असे पोहे करा आपल्याला. आपण पोहे बनवू आणि या सगळ्यांना खायला घालू, यूट्यूब कुटुंबाला पण खायला घालू असं ठरवलं. तर बघा, इथे आपले शेंगदाणे खरपूस असे तळून घेतले आणि आपण ते पोह्यावर काढून घ्यायचे. बघा आपण जिरं टाकूयात, त्यानंतर कढीपत्ता टाकायचा, मिरच्या टाकायच्या आणि त्याच्यावर आपण कांदा टाकून घेऊया. आणि तुम्हाला मोहरी आवडत असेल तर मोहरी पण टाका. इथं कोणाला आवडत नाही म्हणून मी टाकलेली नाही मोहरी, थोडीशी मोहरी घालू शकता. तर आपण इथे चवीपुरतं मीठ घालतोय. आपण आता इथे हळद टाकतोय. आपल्याला कांदा जास्त लाल परतून नाही द्यायचा आहे, छान आपला कांदा परतला आहे. आणि बघा, आज मी बिडाची कढई वापरलेली आहे, कारण तुम्हाला मगाशीच सांगितलं मी माझ्या नंदेच्या घरी आले. मला 15-16 सख्ख्या नंदा आहेत, खूप नातेवाईक आहेत आम्हाला आणि मज्जा येते त्यांच्यात आल्यावर. आम्ही खूप एन्जॉय मजा मस्ती करतो. बघा, इथे छान आपले पोहे रेडी झालेले आहेत. आपण त्यावर घालूया थोडीशी कोथिंबीर. तुमच्या तोंडाला नक्की पाणी सुटलं असेल बघा, करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण सिंपल रेसिपी आहे आपली एकदम पोह्याची. अगदी झटपट मी 10च मिनटात पोहे बनवले. मस्त आपले पोहे बनलेत. आता आपण ते एका डिशमध्ये काढले, त्याच्यावर आता आपल्याला सजवायचे. थोडी कोथिंबीर घालूयात. आणि बघा, इथं मी थोडं सुक्कं खोबरं घेतलं आहे. छान असे पटकन पाहुणे आल्यावर आपण पटकन असे कांदा पोहे करतो आणि झटपट होतात अगदी. तर बघा, छान अशी आपली पोह्याची डिश रेडी झालेली आहे. बघा, लिंबू, खोबरं, कोथिंबीर कसे दिसतात मंडळी आपले पोहे, एकदम भारी झालेत. आणि ही बघा, कारण मी गावाला आलेली आहे म्हणून आज झटपट रेसिपी बनवली, 5 मिनटात रेसिपी बनवून टाकली. आणि कारण तुम्ही नाराज व्हाल परत व्हिडिओ नाही पडल्यावर, तर काहीतरी म्हणलं तर काय करायचं विचार करत बसण्यापेक्षा छान अशी पोह्याची डिश केलेली आहे आम्ही. आणि ही तुम्ही नक्की आपली पोह्याची डिश, मोस्टली प्रत्येक घरात पोहे करतात, पण आपली झटपट रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला व्हिडिओ पूर्ण बघत जा. आणि कधीतरी सगळे आमच्या गावाला या. धन्यवाद.